श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, मानवाच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण म्हणजे आरसा. कधी स्वतःचा चेहरा दाखवणारा, कधी समाजाचं खरं प्रतिबिंब उलगडणारा. जगणं म्हणजे केवळ दिवस संपवणं नव्हे, ते म्हणजे प्रत्येक दिवसातून काही शिकणे. कधी कुणाचं रूप पाहून नव्हे, तर त्याच्या वागण्यातून समजणं. श्रोते हो, माणूस हा स्वतःचे गोड आहे. तो हसतो पण रडलेला असतो, तो बोलतो पण आतून गप्प असतो, तो नातं जपत असतो पण मनात हजार प्रश्न असतात. कधी प्रेमात, कधी अहंकारात, कधी खोट्या दिखाव्यात, तर कधी न सांगितलेल्या वेदनेत तो हरवलेला असतोय. श्रोते हो, आजच्या काळात लोकांनी बोलणं शिकलंय पण ऐकणं विसरलंय. हसणं शिकलंय पण मनापासून हसणं विसरलंय. शब्द गोड असतात पण हेतू कडू असतात. आणि आपलेपणाचं नाटक इतकं खरेपणानं खेळलं जातं की खरं आपलेपण सुद्धा आता बनावट वाटू लागलंय. श्रोते हो, जगण्याचं सौंदर्य हे नात्यांच्या प्रामाणिकतेत असतं. पण आज नाती सुद्धा व्यवहारात मोजली जातात. कुणी आपल्यासाठी वेळ देतो का, किंवा आपल्याकडून काय मिळवतो, हेच मोजमाप झाले प्रेमाचं. श्रोते हो, समाजानं मुखवट घातलेत आदराचं, नम्रतेचं, धार्मिकतेचं, पण आतमध्ये स्वार्थ, मत्सर आणि असुरक्षिततेचं कारस्थान दडलेलं आहे. श्रोते हो, लोक चेहरा पाहून निर्णय घेतात पण आत्मा ओळखायला कुणालाच वेळ नाही. कधी कधी सत्य बोलणं पाप ठरतं आणि खोटं कौतुक मिळवतं. असे गोंधळलेलं जगणं आपण आज सारेजण जगतोय, जिथं शांतता विकली जाते आणि सत्य लपवलं जातं. श्रोते हो, या सगळ्यातही काही लोक असतात जे जगण्याकडे वेगळ्या नजरेनं पाहतात. त्यांना माणसांच्या शब्दापेक्षा नजरेचं भाषांतर करता येतं. त्यांना स्वार्थीपणाच्या गर्दीत सुद्धा निरपेक्षतेचा सुगंध हा ओळखता येतो. तीच लोक आपल्याला शिकवतात की स्वतःचं शांत मन हे सर्वात मोठं शस्त्र आहे आणि समजूत हीच खरी संपत्ती आहे. श्रोते हो, जीवन कधी शिकवून जातं, कधी तोडून, पण शेवटी ते घडवतं. तुम्हाला अधिक समंजस, अधिक खोल आणि अधिक माणूस बनवतं. बघा पडतंय का? चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आपलं शांत राहणं काहींना कमकुवत वाटतं, पण ती शांतता म्हणजे वादळापूर्वीचं सामर्थ्य असतं. कधी कधी गप्प राहणं हे सर्वात मोठं उत्तर असतं. ज्याचं मन मोठं असतं त्याला कुणी लहान करून दाखवू शकत नाही, कारण आत्म्याचं वैभव पैशानं मोजता येत नाही. माणूस तोच मोठा जो माफ करू शकतो, कारण बदला घेणं सोपं असतं, पण विसरणं आणि पुढं जाणं हाच पराक्रम असतो. कधी कधी नातं तुटावं लागतं, कारण काही लोक नात्यात राहूनही तुटलेले असतात. प्रेम तेच खरं असतं जे तुम्हाला बदलत नाही, तर तुम्हाला तुमचं अस्तित्व अधिक सुंदर बनवतं. दुःख सांगायला लोक नसतात आणि आनंद सांगितला की मत्सर करणारे 100 असतात. हे जीवनाचं विषारी गणित आहे. सत्य बोलणारा माणूस नेहमी अप्रिय वाटतो, पण काळ जसा जसा पुढे सरकतो तसंच लोक त्याच्या शब्दांची किंमत ओळखतात. संस्कार म्हणजे पायात चप्पल नसेल तरी डोकं खाली ठेवून चालणं, आणि शिक्षण म्हणजे उंच पदावर गेलं तरी माणुसकी विसरू नये हे जाणणं. जे तुम्हाला हरवतात ते तुमचं नशीब घेऊन जात नाही, तर ते तुम्हाला स्वतःचं मोल ओळखायला शिकवतात. प्रत्येकाची कहाणी वेगळी असते, म्हणून कुणाच्या वेदनेचा हाशा करू नका. आज त्याच आहे, उद्या तुमचंही येऊ शकतं. जीवनात
प्रत्येक गोष्ट ही समजून घेतली पाहिजे, कारण न समजून घेतलेली गोष्ट राग बनते आणि जास्त समजून घेतलेली गोष्ट वेदना बनते. कधी कधी आपण ज्या लोकांवर सर्वाधिक विश्वास ठेवतो तीच आपल्याला सर्वाधिक जखमा देतात. पण म्हणून विश्वासावर संशय ठेवू नका, फक्त व्यक्ती बदला. जो माणूस तुमच्या अनुपस्थितीमध्ये तुमचं चांगलं बोलतो त्याचं प्रेम खरं असतं, बाकी सगळा अभिनय असतो. गरिबीनं माणूस कमी होत नाही, तर त्याची किंमत कमी समजणारा समाज लहान होतो. स्वभाव हा बदलत नाही, तो फक्त परिस्थितीनुसार आपला मुखवटा बदलतो. तुमचा चांगुलपणा कुणाला त्रास देतो तेव्हा ओळखा तुम्ही योग्य आहात. जे नातं वेळेवर जपलं नाही ते काळानं हरवतं, आणि जेव्हा ते परत मिळवायचं ठरवतं तेव्हा नशीब हसतं. आधी जपायला हवं होतं. कधी कधी गप्प बसणं हे दुर्बलतेचं नव्हे, तर शहाणपणाचं लक्षण असतं. कारण प्रत्येक वाद जिंकणं म्हणजे आयुष्य जिंकणं नसतं. ज्यांच्या चेहऱ्यावर हसू असतं तेच अनेकदा आतून फाटलेले असतात. कारण माणूस तुटला की हसणं शिकतो, जगाला फसवण्यासाठी नाही तर स्वतःला वाचवण्यासाठी. आजकाल लोक सत्य ऐकायला नाही तर स्वतःचं समाधान ऐकायला जगतात. म्हणूनच प्रामाणिक माणसं ही एकटी पडतात. आई वडिलांचं मोल पैशात मोजता येत नसतं, कारण त्यांनी आपल्यासाठी आयुष्य गमावले आणि आपण त्यांच्यासाठी फक्त वेळ देत नाही. बायको रुसली तरी घर उजाडतं, पण नवरा रागावला तर संसार गडबडतो. दोघांमध्ये जिंकायचं नसतं तर टिकवायचं असतं. मित्र तोच खरा जो तुमच्याशी समोर बोलतो, मागं नाही. माणसाची खरी ओळख त्याच्या हसण्यात नसते, तर तो तुमच्या गैरहजेरीत काय बोलतो यात असते. नातं हे विश्वासावर उभं असतं, स्वार्थावर नव्हे. जोपर्यंत आपल्याला त्यातून उपयोग आहे असं वाटतं तोपर्यंतच काहींचं प्रेम टिकतं. कधी कधी मौन हे उत्तर असतं आणि अंतर हे औषध. कारण सगळ्यांना स्पष्टीकरण मिळावं असं नसतं, काहींना गमावणं शिकवणं असतं. चारित्र्य ही वस्तू बोलून दाखवायची नसते, ती जगून दाखवायची असते. जग दाखवतो तोंड, पण देव पाहतो वर्तन. शंका ही प्रेमाची शत्रू असते. जिथं विश्वास हरतो तिथं शब्द उरतात, पण आत्मीयता मरते. जे नातं आपल्याला सतत सिद्ध करावं लागतं ते नातं नसतं, ती फक्त परिस्थिती असते जी आपल्याला थकवते. दोन तोंडी माणसं नेहमीच गोड बोलतात, पण त्यांचा चेहरा नेहमी चमकतो, कारण त्यांचा मुखवटा रोज बदलतो. खरे चेहरे साधे असतात, पण मनातून स्वच्छ असतात. नातं टिकवणं म्हणजे दरवेळी माफी मागणं नव्हे, तर समजून घेणं. कारण शब्दांनी नाही तर मनानं जोडलेली माणसं ही जास्त काळ टिकतात. जगात लोक दोन प्रकारचे असतात. एक जे तुमच्या सोबत चालतात, आणि दुसरी जे वाट दाखवतात पण मागून पाय ओढतात. समजूतदार तोच जो कुणाचं बोलणं ऐकतो, पण कोणावर विश्वास ठेवण्याआधी वेळ पाहतो.